काल गावावरून आणलेलं सगळं सामान फ्रीजमध्ये रचून घेतलं. व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये देईल मी. हॅलो. हाय. तर आज ना दीदीचा रिझल्ट आहे म्हणून आम्ही जाते स्कूल. आणि रात्रीच गावावरून आलो आम्ही. खूप थकलेलो पेक्षा कंटाळलो होतो जास्त ना. नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. आणि आम्ही आत्ता चाललो आहे स्वराच्या स्कूलमध्ये, कारण तिचा आज रिझल्ट आहे आणि त्यासाठीच आम्ही घाईघाईमध्ये काल गावावरून घरी आलो. आणि उद्यासुद्धा स्कूलला परत जायचं आहे मनस्वीसाठी, आणि 2 दिवस कंटिन्यू स्कूलला जायचं आहे, म्हणून आम्ही गावावरून जरा धावपळ करतच आलो आहे इथे. तर चला आता सकाळी सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झालेल्या आहेत आमच्या. आणि खूप गावी असं धूळ वगैरे होते, मग चिकट आणि खूप गरमी पण आहे, म्हणून आज सगळ्यांनी आम्ही तिघींनी केस वगैरे पण धुवून घेतले. आत्ता सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि आम्ही रेडी झालो आहे. थोड्या वेळाने निघू आम्ही स्कूलला जायला. तर बघूया आता स्वराचा काय रिझल्ट लागतो. तर स्वरा खूप एक्सायटेड आहे काय रिझल्ट लागतो याच्यासाठी. त्याच्यासोबत दीदी टीचरसाठी क्राफ्ट पण बनवते. आणि तिला म्हणजे रिझल्टपेक्षा कुठली डिव्हिजन मिळेल याच्यासाठी जास्त ती एक्सायटेड आहे. बघू आता आज. चलो भेटू नंतर थोड्या वेळाने. माझा ड्रेस मिळणार आहे उद्या आणि शूजचा हाईट पण मोजणार आहे. भेटू. कुठे चालली? बाय. तू क्यूट दिसतेस ग. क्यूट यशू, आय यशू, तू क्यूट दिसतेस. क्यूट. तू जा, मी पण येते थोड्या वेळाने. तू जा, मी पण येते. तर आज गुरुवार सुद्धा आहे आणि मला जायच्या आधी देवपूजा करून घ्यायची. तर मी आधी आता देवपूजा करून घेते, गुरुवारच्या सेवा करून घेते आणि मग आम्ही निघू स्कूलला जायला. ग्रीटिंग दाखव. बनवलंय. तर आता आम्ही आलो आहे स्कूलमध्ये स्वराचे बुक्स रिसीव करण्यासाठी आणि स्वराचा रिझल्ट घेण्यासाठी. तर बुक्स नेहमी जेव्हा घेतो तेव्हा लहानपणीची आठवण होते. हे 8-9 हजाराचे बुक्स घ्यावे लागतात. आपल्या वेळेस तसं नव्हतं, म्हणजे निदान आम्ही तरी असं वापरत नव्हतो. नवीन बुक्स खूप क्वचित मिळालेले आम्हाला. आम्ही असं कोणाचे तरी वापरलेले बुक्स घ्यायचो अर्ध्या किंमतमध्ये. मग अजून ते तिसऱ्या वेळेस जर वापरणार असलो तर मग पाव किंमतमध्ये, किंवा पहिल्यांदा मग कुणाचे जुने घेणार असलो तर मग पाऊण किंमतमध्ये वगैरे असे घ्यायचो आम्ही बुक्स. तर हे सगळं आठवतं. एवढे महागाचे बुक्स कधी घेतले नव्हते आणि जेवढं आमचं पूर्ण शिक्षण झालं नव्हतं तेवढं अजून यांचं प्री स्कूल वगैरे चालू आहे, तेवढं याच्यामध्ये एवढा खर्च लागतो. पण ठीक आहे, ती आता काळाची गरज आहे आणि तेवढी कॉम्पिटिशनसुद्धा आहे, म्हणून हे सगळं मुलांसाठी करावं लागतं किंवा त्यांच्या भविष्यासाठी हे करणं गरजेचंच आहे. तर स्कूलमधून आल्याच्या नंतर ना स्वयंपाक वगैरे करायला घेतला. दोडक्याची भाजी बनवणार होते मी आज पातळ. तर शनिवार असला म्हणजे यांना पातळ भाजी हवी असते, तर मग तसाच काहीतरी बेत असतो शनिवारचा. जेवण वगैरे झालं, सगळं आवरून झाल्याच्या नंतर ना मी गॅलरी धुवायला घेतली, कारण मी गावी गेली असताना ना भरपूर धूळ झाली होती. तुम्ही बघताय तिथं मागे ग्रिलवरती किती धूळ दिसते तुम्हाला. तर खूप जास्त धूळ झाली होती आणि ती पुसून त्याच्यावर परत ते वळ उमटणार होते, म्हणून मग मी पुसायच्या नादी न लागता सरळ धुवून घेतली गॅलरी. आणि गॅलरी धुते आणि मनस्वी येणार नाही असं होणारच नाही, तर तिची मला नेहमी गॅलरी धुताना मदत असते. म्हणून मग म्हटलं चला दुपारच्या वेळेला गॅलरी धुवून घेऊया. ती धूळ वगैरे अजिबात आवडत नव्हती आणि तेच पाय तसेच घरामध्ये येत होते, म्हणून मग धुवून घेतली. आणि गावाला जाणं म्हणजे हे सगळं काम स्वतःवर ओढवून घेणं असतं. आधीसुद्धा जायची तयारी करायची, फ्रीज रिकामं करायचं, घरात सगळं आवरून जायचं आणि कपडे वगैरे बॅग वगैरे भरायची. आणि आल्याच्या नंतर त्याच्या दुप्पट किंवा चारपट कामं वाढलेले असतात, म्हणजे घरात धूळ वगैरे जमा होते ती वेगळी, आणि आणलेले कपडे वगैरे धुवायचे, बॅगा आवरायच्या, परत घरात सगळं भाजीपाला वगैरे संपवलेला असतो आपण ते सगळं भरायचं. तर खूप सारी कामं असतात गावावरून आल्याच्या नंतर. 2-3 दिवस तर अगदी काहीच सुचत नाही, एवढं दिवस असा बिझी जातो. आणि आजचा हा दिवस माझा तसाच काहीतरी होता. मी इकडे गॅलरी धुत होते आणि इकडे बिल्डिंगमधले पोर्चसुद्धा वॉचमन धुवायला आलेले होते. मग समोरचा पोर्चसुद्धा धुवून घेतला. तर घरामध्ये पाणी आलं होतं, मध्ये स्वराने थोडंफार आवरून घेतलं. आणि बघू शकताय तुम्ही गॅलरीमध्ये किती धूळ जमा झालेली आहे. तर मस्त अशी गॅलरी चकाचक करून टाकली, अगदी ड्राय करून टाकली पूर्ण वायपरने आणि त्या खराट्याने वगैरे छान असं क्लीन करून घेतली.
आणि मनस्वीची मला मदत होतच होती, सोबत स्वरा पण मदत करत होती. त्याच्यामुळे थोडंसं माझं पटकनसुद्धा होऊन गेलं. आणि हे सुद्धा घरी होते, तर मग मला मध्ये पाणी जर लागलं तर पाणीसुद्धा आणून देत होते, म्हणून मग ते पटकन होऊन गेलं. आणि अजून बरीच कामं बाकी आहेत, पुढे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मी. तर या चेअर वगैरे पण गॅलरीतच राहून गेल्या होत्या आणि त्याच्यावरसुद्धा खूप धूळ बसली होती, म्हणून चेअरसुद्धा धुवून घेतल्या. कारण कधी बसायला लागलं तर मग ते तसंच धुळीची चेअर आणावी लागते आणि मग पुसून बसावं लागतं, म्हणून चेअरसुद्धा धुवून घेतल्या. संध्याकाळी ना थोडं अंधार पडायला आलं तेव्हा मग मी गॅलरीमध्ये आली. तोपर्यंत मी दरवाजे वगैरे बंद ठेवले होते आणि सांगितलं होतं मुलींना की कोणी जायचं नाही गॅलरीत म्हणून. मग सगळं खुर्च्या वगैरे सुकून गेल्या. मग घरात घेऊन घेतलं, दरवाजे वगैरे बंद करून घेतले. खूप छान वाटत होतं गॅलरीत जायला, स्वच्छ गॅलरी बघायला खूप मस्त वाटत होतं. आणि ते आवरल्याच्या नंतर मग देवपूजा वगैरे करून घेतली संध्याकाळची. तर देवघरातली देवपूजा मी करते संध्याकाळी, कधी स्वरा पण करते आणि बाहेरची तर स्वराच करते. तर देवपूजा वगैरे झाल्याच्या नंतर मग हे खूप सारे कपडे धुतलेले होते आज, आणि म्हणजे गावावरून आल्यानंतरचे, आणि यांचेसुद्धा बरेच कपडे बाकी होते, तर कपडेसुद्धा धुतलेले होते. ते सुद्धा म्हणजे 2 वेळा कपडे धुवून झाले होते माझे, 2 वेळा वाळत घालून झाले होते. आणि ते सगळे कपडे काढल्याच्या नंतर घड्या करायला घेतल्या. तेवढ्यात मग आठवण आली, म्हटलं चला आधी स्वयंपाक करून घेऊया, कारण मुलींना ना भूक लागून जाते, मग आपण कामाच्या नादामध्ये राहतो म्हणून. मग घरात मग गावावरून आली तर काहीच नव्हतं अजून जास्तीचं, म्हणून मग आज खिचडीच बनवली. आणि आम्ही तिघीच होतो, हे ड्युटीवर गेलेले होते, म्हणून मग स्वयंपाकाला आज खिचडीच बनवली आणि भांडी वगैरे लावून घेतली. त्याच्यानंतर खिचडी होते तोपर्यंत मग मी इकडे कपड्यांच्या घड्या घालून घेते आहे. तर भरपूर कपडे होते, प्रेसचे कपडे वगैरे बाजूला काढून घेतले, म्हणजे ते एक काम अजूनच वाढलेलं, किंवा कपड्यांच्या घड्यासुद्धा करायच्या होत्या आणि प्रेसचे कपडेसुद्धा पडलेले होते. तर अशा प्रकारे ना आजचा दिवस माझा खूप असा बिझी होता. तर अजून पुढच्या व्लॉगमध्ये काय काय आहे ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर असा होता आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.